नमस्कार. सायकल 11 ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक व सेविंग म्हणजेच बचत ह्या दोन टर्म्स बघणार आहोत. आपल्याला पहिल्यांदा वरवर बघितल्यानंतर ह्या दोन्ही टर्म्स सारख्याच वाटतात. सुरुवातीला मलाही वाटायचं की इन्व्हेस्टमेंट व सेविंग हे फार काही वेगळे नाहीत, पण खरंच हे सारखे आहेत का वेगळे? चला तर मग जाणून घेऊया. बचत आणि गुंतवणूक ह्या दोन्ही वेगवेगळ्या टर्म्स आहेत. कसे काय? समजा आज माझ्याकडे 5,000 रुपये आहेत. दिवसभरात मी 4,500 रुपये खर्च केले. आता माझ्याकडे 500 रुपये खर्च करून उरले आणि ते मी बाजूला काढून ठेवले की शक्यतो हे पैसे वापरायचे नाही. हे 500 रुपये अगदी खूपच गरज पडली तरच वापरायचे. असे करता करता आठवडा संपतो. मग मी महिन्याच्या शेवटी हिशोब करते. तेव्हा समजते ते पैसे खर्च न करता तसेच बाजूला राहिले आहेत. मग मी पण खुश होते. आपल्या बाबतीत पण असेच होते का? होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता जे पैसे खर्च न करता बाजूला ठेवले होते त्याला म्हणायचे बचत म्हणजेच सेविंग. आता आपण गुंतवणूक म्हणजे काय हे बघूया. गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजेच आपण साठवलेल्या पैशावर आपल्याला काही उत्पन्न किंवा रिटर्न्स मिळतात. हे रिटर्न्स किंवा उत्पन्न आपण पैसे कुठे, कोणत्या स्वरूपात, किती कालावधीकरता गुंतवत आहोत ह्यावर अवलंबून आहे. जर आपण अगदीच ट्रॅडिशनल पद्धतीचा विचार केला तर पोस्ट ऑफिस, बँक, FD, NSC ह्यामध्ये आपण पैसे ठेवले तर त्यावर आपल्याला रिटर्न्स म्हणजेच इंटरेस्ट मिळतो. त्याचप्रमाणे आजकाल आपण शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स, स्टॉक मार्केट ह्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करतो. यावर आपल्याला डिव्हिडंड मिळते. आता जे काही पैसे गुंतवतो त्यावर आपल्याला रिटर्न्स मिळतात म्हणजेच इंटरेस्ट, डिव्हिडंड मिळते. जे काही आपण सम ॲश्युअर्ड केले आहे त्यापेक्षा एक्स्ट्रा पैसे मिळतात, त्याला आपण रिटर्न्स म्हणतो. आता मागील उदाहरणानुसार ते 500 रुपये राहिले होते. ते आपण बाजूला काढून त्याची FD तयार केली, ती 2 वर्षासाठी ठेवली. त्याचे जे रिटर्न्स मिळणार आहेत म्हणजेच 500 रुपये गुंतवले आणि अजून एक्स्ट्रा 40 रुपये मिळाले, तर हे 40ला आपण म्हणणार रिटर्न्स म्हणजेच थोडक्यात बचत. आणि गुंतवणूक ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बचत केल्याशिवाय आपण गुंतवणूक करू शकत नाही, म्हणजेच बचत ही गुंतवणुकीची पहिली पायरी आहे. आपल्यापैकी कोण बचत आणि गुंतवणूक करतं का? आणि करत असेल तर नक्की काय करतो? बचत करतो की गुंतवणूक करतो? आणि आपल्याला फायदा कशात आहे ह्याचा विचार करा. आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.